नमस्कार, मी ऋतुषा कदम. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये थांबू नका, आपापल्या मतदारसंघात जा, मतदारांना भेटा, मतदारांचे आभार माना. एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना हे आदेश दिलेले आहेत. सत्ता स्थापन लाभल्यानंतर सर्व आमदारांना शिवसेनेकडून आता परत पाठवण्यात आलंय. पक्षाकडून जेव्हा निरोप येईल तेव्हा मात्र तातडीनं मुंबईमध्ये हजर राहा. निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं होतं. सर्व आमदारांना वांद्र्यामधल्या ताज लँड इंड्स मध्ये ठेवण्यात आलेलं होतं. 2 दिवसापासून एकनाथ शिंदेंनी सर्व भेटीगाठी या नाकारलेल्या होत्या आणि यानंतर आता त्यांनी आपल्या आमदारांना अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. तर मुंबईमध्ये थांबू नका, आपापल्या मतदारसंघात जा आणि मतदारांना भेटा, त्यासोबतच त्यांचे आभार माना, असे आदेश आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेले आहेत. सत्ता स्थापन एकीकडे लांबल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतोय आता एकनाथ शिंदे यांनी हे आमदारांना महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र जेव्हा पुन्हा एकदा निरोप येईल तेव्हा मात्र तातडीनं मुंबईकडे परत या, अशा सूचना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केल्यात. तर निकालानंतर आपण पाहतोय सर्व आमदारांना मुंबईमध्ये तातडीनं बोलवण्यात आलेलं होतं. मात्र सत्ता स्थापन हे अजूनही रखडलेलं असून आता एकीकडे ही परिस्थिती उद्भवलेली असतानाच सर्व आमदारांना शिंदेंनी या सूचना केल्यात. प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत. अक्षय, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत आणि आता एकीकडे सत्ता स्थापन सुद्धा लांबलेला आहे. कसं पाहायचं याकडे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या आमदारांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं होतं. यामागचं सगळ्यात प्रमुख कारण हे होतं की शिवसेना पक्षाचा गटनेता निवडायचा होता आणि यासोबतच गटनेता निवडल्यानंतर सगळे अधिकार जे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करायचे होते. त्याबाबतची जी प्रतिज्ञापत्र भरायची प्रक्रिया होती ती देखील पार पाडायची होती. यासाठी सगळे आमदार मुंबईमध्ये दाखल झाले होते. शक्यता वर्तवली जात होती की महायुतीला ज्या पद्धतीचं घवघवीत यश मिळालं त्यामुळं त्यानंतर सत्ता स्थापनेचा अर्थातच लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा मार्ग हा सुकर होईल, मोकळा होईल. मात्र 2 दिवस वाट बघितल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नव्हता आणि निकाल लागल्यानंतर हे तातडीने आमदार मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळं त्यांना त्या ठिकाणच्या मतदारांना देखील भेटता येऊ शकलं नव्हतं. काल सायंकाळच्या सुमारास शिवसेना पक्षाचे सचिव असतील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात आलं की जे आमदार बोलवण्यात आले होते या सगळ्या आमदारांना मतदारसंघामध्ये जाण्याच्या सूचना द्या. सगळ्या आमदारांना हे देखील कळवा की मतदारसंघात गेल्यानंतर ज्या मतदारांनी भरभरून प्रेम महायुतीला दिलं, भरभरून मतं दिलं, त्या सगळ्यांचे आभार माना आणि यानंतर मुंबईमध्ये ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी कुठल्याही क्षणी पक्षांनी बोलवल्यानंतर मुंबईत येण्यासाठी हजर राहा हे सांगण्यात आलं. यामुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे की सत्ता स्थापनेची अपेक्षा शिवसेनेला लवकरात लवकर होती. त्या दृष्टीने शिवसेनेने तयारी देखील सुरू केली होती. मात्र आता सत्ता स्थापन लांबल्यानंतर या सगळ्या आमदारांना परत पाठवण्यात आलंय. ऋतुजा, निश्चित. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.